द पावर ऑफ यूथ एंड यूनिटी के संस्थापक अध्यक्ष राकेश शंकर शेट्टी ने मुलुंड, भांडुप, कांजूर मार्ग और विक्रोली के लोग से बड़ी संख्या में इकट्ठा होने की अपील करते हुए मुख्यमंत्री धारावी पुनर्विकास परियोजना के लिए 256 एकड़ सॉल्ट पेन भूमि सौंपने का निर्णय वापस ले ऐसी मांग की है। ये सॉल्ट पेन मुंबई के फेफड़े हैं, एक बार खो जाने के बाद वापस नहीं मिल सकते। मुंबई को सांस लेने के लिए खुली हवा की जरूरत है। इसके लिए जन जागरूकता कार्यक्रम व नुक्कड़ नाटक के साथ जन जेड और जन अल्फा से मुंबई के सॉल्ट पेन बचाने के लिए 9 अगस्त को आंदोलन में शामिल होने की अपील की है। फक्त प्रश्न आपल्या जमिनीचा नाहीये, आपल्याला घर मिळण्याचा नाहीये, हा प्रश्न आहे आपल्या हक्कांचा, आपल्या सुविधेचा आणि आपल्या सुरक्षिततेचा। आज आपण आपल्या या मुलुंडमध्ये शाळा, रस्ते, रेल्वे वाहतूक तसेच हॉस्पिटल, आपली घरं, खरंच मुलुंड या गोष्टींसाठी तयार आहे का? नाही ना। म्हणून म्हणतो मुलुंडकरांनो जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, मुलुंडकरांनो जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, मुलुंडकरांनो जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, मुलुंडकरांनो जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। या संतोषाचा धागा हो, धागा हो, धागा हो, संतोषाचा धागा हो, धागा हो, धागा हो, सत्याग्रहाचा धागा हो, धागा हो, धागा हो। संगीता संतोष पांढरमिशे। मुलुंडमध्ये एवढी पब्लिक आहे पहिलीच, अजून बी जास्त पब्लिक आली तर जायचं यायचं कसं वागायचं। गाड्या तेवढ्याच आहेत, सगळं तेवढंच आहे, पाणी तेवढंच भरतं आहे, याची साफसफाई बी करत नाहीत, हाय याला पण नीटनीटकं सांभाळत नाहीत, कोणचंच कोणी काही काम करत नाही, आमच्या गरिबासाठी कोणच नाही आहे। हाय पब्लिकला एवढ्याला पण ही नाही आहे, सफाई साफसफाई काहीसुद्धा नाही। मुलुंडमध्ये पण तेवढंच पाणी भरतं आहे आणि जे आहे ते पण त्याच्यामध्ये बी काय म्हणजे असं राहायचं करायचं हाय, ही पब्लिकला पण व्यवस्था काहीच नाही आहे, काहीच नाही। रोडवरनं चाललं तर तेवढं पाणी पण भरतंय, पाणी पण भरतंय, पण कुणी गटारीचं साफसफाई करत नाही। मुलुंड स्टेशनला एवढा कचरा असतो, मुलुंडला एवढी मोठी गटार आहे तरी तिथं दगडे ठेवले आहेत, सगळं ठेवलं आहे, काय उपयोग नाही आहे, ते काहीच फायदा नाही। हाय या पब्लिकची पण सोय नाही आहे, तर ह्या लोकांनी आता हाय या पब्लिकची तर एवढी सोय करावी, बाहेरची लोक नाही आली पाहिजे मुलुंडमध्ये, जे जेवढे आहेत तेवढे बाद झाले। दादा क्या कहना चाहेंगे, ये जो पर्यावरण को जो नुकसान होने वाला है, मीठा घर बचाओ आंदोलन जो चल रहा है, उसे लेकर क्या रिएक्शन है आप लोगों का, और जो राकेश शेट्टी उनके द्वारा ये मुहिम छेड़ी गई है, क्या कहना चाहेंगे? हे आंदोलन हे आंदोलन एकता NGO आणि तसेच राकेश शेट्टी सर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन याचा एकच मोटिव्ह आहे की हे मिठागराच्या संवर्धनासाठी केलेलं आहे आणि इथले हक्क अधिकार म्हणजे आपल्या सगळ्या मानवांचे हक्क अधिकार आणि तसेच त्यांची सुरक्षितता यासाठी केलं गेलेलं आहे आणि तरच आपल्याला व्यवस्थित सगळे हक्क आपली सुरक्षितता जर आपल्याला राखायची आहे तर हे आपण आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे। हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि उद्या 9 ऑगस्ट आहे, सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार आहे, तर आम्ही सगळे सामील झालेलो आहोत, तर तुम्ही सगळेही सामील व्हा यात। पर्यावरणाचं आत्तापर्यंत आपण सगळ्या ज्या गोष्टी बघतो खूप नुकसान होतं आहे पर्यावरणाचं आणि ह्या पर्यावरणाच्या ज्या गोष्टी प्रत्येकाला माहिती आहेत, प्रत्येकजण आज सोशल मीडिया, प्रत्येकाच्या घरी माहिती आहे, प्रत्येकाला शाळेत माहिती आहे, कॉलेजमध्ये माहिती आहे आणि जसं आत्ता आंदोलन जे झालं शिक्षणासाठी, जी आपली जेनझी जी आपली पिढी आहे आपण त्यांना नावं ठेवतो पण त्यांनाच खरं या पर्यावरणाबाबतीत आणि या सगळ्या हक्कांबाबत माहिती आहे, तर त्यांनी आणि या सगळ्यांनीसुद्धा या जन आंदोलनात सहभागी व्हायला हवं आणि आपल्या मिठागराच्या संवर्धनासाठी लढायला हवं। हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण राकेश दादा शेट्टी हे आपल्यासाठी हे आंदोलनाचं पाऊल उचलत आहेत। आता तुम्ही बघू शकता रस्त्यावर पण लोकांना चालायला जागा नाही आणि त्यानंतर आपलं मिठागराची जागा जाऊन तिथे झोपडपट्ट्या वगैरे पुनर्वसन होणार आहे धारावीतलं, ते नक्कीच व्हावं, त्यांना चांगली चांगली घरं भेटावी। पण सध्या मुलुंडसारख्या शहरामध्ये आपल्याला दिसतंय की इकडेच जागा नाही आहे लोकांना, तर हा मेन मुद्दा असा आहे की आपण गर्दी वाढवतोय आणि तिकडंसुद्धा डेव्हलपमेंट व्हावी, पण यामुळं त्याच्यासाठी आपण मिठागरांचं नुकसान करू नये एवढंच म्हणणं आहे आणि यासाठी आम्ही सगळ्यांनी तर पाऊल उचललेलं आहे। उद्या 9 तारखेला
सत्याग्रहाला सामील आहोत आम्ही आणि आमची कळकळीची विनंती आहे की मुलुंडमधल्या सर्व जनतेला की तुम्ही सुद्धा आपल्या जागा वाचवण्यासाठी, आपल्याला सुविधा नाही आहेत जेवढा आपण जागेमध्ये लोकांची जनसंख्या वाढवतोय, तर नक्कीच प्रत्येकाने सामील व्हावं ही नम्रतेची विनंती आहे आमची. थँक्यू. राकेशदादा शेट्टी हे जे काम करतायत ते खूप चांगलं काम करतायत. ॲक्च्युली पुनर्वसन पण झालं पाहिजे, पण अशा जागेवर झालं पाहिजे की जिथे जागा अगळपगळ असेल, लोकांना त्रास होणार नाही. जर अडचणीच्या ठिकाणी जिथे ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स आहेत तिथे जर त्या लोकांना आणून हे केलं तर ते प्रॉब्लेम्स वाढतील. त्यामुळे राकेशदादांचं हे पाऊल उत्तम आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि उद्या त्यांच्या सपोर्टासाठी त्यांना त्या आंदोलन किंवा चळवळी त्यामध्ये सामील झालं पाहिजे असं माझं मत आहे. प्रजापती म्हणून ईस्टमधून बोलतो. इथे आपलं जास्त मी इथे 46 इयरपासून राहतो आणि मी सध्या केळीचाच व्यवसाय करतो. याच व्यवसायामुळे मी या 2 पोराला शिक्षण दिलं आहे. दोघं MBA पर्यंत शिकलेले आहे, पण काही कारणावस्था ते आपल्याला साथ देत नाही. ओके, नाईलाजाने मी इथे केळीचा धंदा करतो. राहिला मिठागरेचे प्रश्न, मिठागरेमध्ये धारावीचे लोक इथे यायला नाही पाहिजेत, कारण इथे भार वाढणार आहे. त्याच्यामध्ये पाणीचा प्रॉब्लेम होणार, विजेचा प्रॉब्लेम होणार आहे, बाकी इतर सर्व काही वस्तू महाग होणार. पण त्याच्याकरता ते मिठागरचे लोक, मिठागरेमध्ये धारावीचे लोक इथे यायला नाही पाहिजेत. बाकी इथे सर्व शांती आहे, बाकी इथे कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम नाही आहेत. राकेश शेट्टी चांगला आहे. तो आपला फेरीवाल्याबद्दल 2-3 वेळा मोर्चा पण काढलेला आहेत आणि फेरीवाल्याला साथ देत आहेत. राकेशबद्दल आम्हाला आदर आहेत. ते आपलं चांगलं मित्र आहेत. मिठागरामध्ये म्हणजे एक पण धारावीचे लोक यायला नाही पाहिजेत, खास करून मुसलमान लोक नाही यायला पाहिजेत. हां हो, सामील होणार आहे ना, नक्की सामील होणार आहे. राकेश शेट्टी की तरफ से यहाँ पे नुक्कड़ का एक छोटा सा प्रोग्राम रखा गया था, तो आपने देखा वो, उसके बारे में? हाँ देखा था, हमने देखा था. अच्छा लगा, एकदम बेस्ट लगा था. और वही एक्चुअली ज़्यादा ये कर रहे, प्रेशर कर रहे, बाकी को इतना ये लोग नहीं कर रहे. मैं सुनील जैन मुलुंड ईस्ट में पिछले 25 वर्षों से रह रहा हूँ और यहाँ पर ऑलरेडी बहुत सारी ट्रैफिक की समस्या है. और जैसा कि अभी पिछले 2 वर्षों से धारावी प्रकल्प जो मुलुंड ईस्ट में आ रहा है उसकी वजह से ऑलरेडी ट्रैफिक बढ़ने की संभावना है, जो ऑलरेडी जितनी इतनी ट्रैफिक है. और पर्यावरण को जो अभी राकेश शेट्टी सर एक कार्यक्रम कर रहे हैं, नमक सत्याग्रह, एक शांतिपूर्ण एकता NGO के द्वारा ये जो आयोजित कार्यक्रम है, इसमें मैं सभी मुलुंडकरों से विनम्र निवेदन करूंगा कि वो इस कार्यक्रम में अधिक से अधिक संख्या में भाग ले और इस नमक सत्याग्रह को सफल बनाए, न सिर्फ राकेश शेट्टी सर के लिए, समस्त मुलुंडकरों के लिए. क्योंकि ये जो खाड़ी को जो भरा जाएगा इसमें असंख्य जीवों की हत्या होगी और ये हत्या कहीं ना कहीं पर्यावरण के लिए भी खतरनाक है आने वाले समय में. और भी राकेश शेट्टी जैसे काम करेंगे साथ और बाकी पॉलिटिक्स जुड़ रहे हैं, इतने अच्छे काम में जुड़ रहे हैं. 100% ये जो अनएक्सपेक्टेड पब्लिक मुलुंड में बढ़ेगी, ये कहीं ना कहीं मुलुंड के लिए धोखादायक आने वाले समय के लिए. एक ही है जो बच्चा है, जो राकेश शेट्टी सर 100% जुड़ रहे हैं. नहीं सब जुड़ रहे हैं, लोगों को सब समझ में आ रहा है, परंतु क्या है, सत्ता के विरोध में जाके कोई खुलकर सामने नहीं आ रहा है. जो आ रहे हैं वो कल आपको उसका नज़ारा देखने को मिलेगा. मेरा समस्त मुलुंडकरों से विनम्र निवेदन रहेगा कि अधिक से अधिक संख्या में कल जुड़े. मैं 100%, मैं तो राकेश सर का एकदम क्लोज हूँ, तो जाऊँगा ही जाऊँगा. और सबसे निवेदन करूँगा कि अधिक से अधिक संख्या में कल उधर इस राकेश सर को पार्टिबा दे. राकेश सर मुलुंड के हक के लिए, मुलुंड के विकास के लिए और आने वाले मुलुंड के सुनहरे भविष्य के लिए लड़ रहे हैं. उन्होंने पहले भी अनशन किया है, समय समय पे वो अपना अधिक से अधिक समय मुलुंड के जनता के सेवा में दे रहे हैं. और मुलुंड के लोगों को भी राकेश शेट्टी सर से बहुत अपेक्षा है कि इस कार्यक्रम के द्वारा कहीं ना कहीं मुलुंड के साथ में न्याय होगा.